विद्या कदम सनातन संस्था सातारा। आज आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना मिळून सर्व महिला आणि पुरुष मिळून इथे कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। या निवेदनामधचा विषय आहे की लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतरण विरोधी कायदा लवकरात लवकर येत्या अधिवेशनामध्ये पारित व्हावा अशी आमची सर्वांची मागणी आहे शासनाला। जे महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं किंवा आसाम आणि अन्य उत्तर प्रदेश किंवा अन्य 6 राज्यामध्ये हा कायदा जसा लागू झालेला आहे तसा महाराष्ट्रामध्ये पण हा कायदा लागू व्हावा अशी आमची सगळ्यांच्या वतीने शासनाला विनंती आहे। नमस्कार, मी उमेश गांधी, हिंदू महासभा सातारा। आज समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना लव जिहादचा कायदा त्वरित पारित व्हावा येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात, त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आज हिंदू समाजाने या महाराष्ट्र सरकारला निवडून दिलेलं आहे की हिंदू हितासाठी, त्या हिंदू हिताच्या संरक्षणासाठी, आपल्या हिंदू भगिनींसाठी हा कायदा पारित करावा, त्वरित करावा, पारित करावा। आणि ह्याच्यापुढे केरळ स्टोरी जशी झाली तशी महाराष्ट्र स्टोरी होऊ नये हे राज्य शासनानं विचार करायचा आहे। धन्यवाद। जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सातारा शहरातले जिल्ह्यातले समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे प्रमुख पदाधिकारी, हितचिंतक यांच्या वतीने महाराष्ट्रात जो लव जिहाद कायदा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून धडपडत आहेत, भविष्यात पुढे उन्हाळी अधिवेशन आहे। आमचं राज्यातल्या राज्यकर्त्यांना असं सांगणं आहे की केवळ मतासाठी त्यांच्या दारात जाऊ नका। हिंदू समाजातल्या मुली मोठ्या प्रमाणात पळवून नेल्या जातात, त्यांचं धर्मांतर केलं जातं, त्या मुली अद्याप अस्तित्व त्यांचं कुठं आहे हे सांगितलं जात नाही। इतर राज्यामध्ये लव जिहादच्या संदर्भात कायदे केले गेले, मात्र महाराष्ट्र सरकार गांधारीची भूमिका घेतंय काय? भविष्यामधल्या बऱ्याचशा अजून तुम्हाला पल्ला गाठायचा आहे। हिंदू समाजाला बेरजेत न धरल्यासारखं करू नका। या उन्हाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारनं सभागृहामध्ये, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये लव जिहादच्या संदर्भात तात्काळ कायदा करावा असं हिंदू समाजाच्या वतीनं आमचं मागणं आहे। जर आपण यासाठी सक्षम नसाल तर तात्काळ आपण पायउतार व्हावं। हिंदू समाजांच्या मुलींचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत। या प्रसंगी एवढंच आम्ही सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। नमस्कार। सौ भक्ती डाफळे, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनाचा विषय असा आहे की येत्या उन्हाळी अधिवेशनामध्ये लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतरण विरोधी कायदा हा पारित झाला पाहिजे। कारण जर आपण 2019 ते 2021ची NCRBची आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये 1,78,000हून अधिक युवती आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत। 2023ला दर दिवसाला 103 मुलगी किंवा महिला या बेपत्ता झालेल्या आहेत। या महिला आणि मुली जातात कुठं? प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण आमचा तर दाट संशय आहे, कारण घटना पण अशा अधिक घडतात की यामध्ये धर्मांध युवक हे हिंदू मुलींना फूस लावून त्यांच्याशी जबरदस्तीने विवाह करून त्यांना धर्मांतरित करतात, लव जिहाद करतात। म्हणून या लव जिहादच्या घटनांची जी सरासरी आहे, वारंवारता आहे, ती अधिक आहे। ही प्रशासनाने लक्षात घ्यावी। 2022ला ज्या पद्धतीने श्रद्धा वालकर असू द्या, साक्षी असू द्या यांच्या घटना समोर आल्या, अगदी तशाच रोज घटना घडत आहेत। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे। केवळ लाडक्या बहिणींना आरक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना सुरक्षा देखील दिली पाहिजे। आणि म्हणून येत्या उन्हाळी अधिवेशनामध्ये लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण विरोधी कायदा करून आम्हा हिंदू महिलांना सुरक्षा द्यावी ही मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून करत आहोत। नमस्कार।